कसला फिरतोय चला नमस्कार मित्रांनो, सोलापूरच्या गणेश पाटील या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हो, खूप दिवसाने स्वागत करतोय कारण एवढ्यात मला वेळ नाही भेटला म्हणून मित्रांनो मला व्हिडिओ शूट वगैरे काही करता आलं नाही, त्यासाठी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतोय। तर मग आता तुम्हाला थंबनेल बघून तरी कळलंच असेल की आज मी कुठं चाललोय आणि आजचा व्हिडिओ काय आहे। हो, तुमचं बरोबर आहे, कारण मी आज चाललोय राजीव गांधी प्राणी संग्रहालय, जे की पुण्यातील कात्रजच्या परिसरात आहे। तर तिथं जाऊन तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायचा प्रयत्न मी करतो आणि तिथे टायगर्स, खूप सारे प्राणी संग्रहालय, त्या प्राणी संग्रहालयामध्ये खूप सारे प्राणी आहेत आणि जीवजंतू आहेत, खूप सारे आहेत। ते सगळं तुम्हाला प्रत्येक सेक्शन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काही दिसेल। तुम्हाला तिकिटापासून ते तिथून जायचं, ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर मग अजून कधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, फक्त व्हिडिओ बघताय आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, फक्त व्हिडिओ नका बघू, खूप मेहनत करावं लागतं व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो। तर एक सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम पडत नाही, फक्त एक सबस्क्राईब करायचं जे की फ्री ऑफ कॉस्ट असलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, आता मी सध्या घरी आहे आणि माझ्यासोबत असणार आहेत माझे घरचे, म्हणजे कारण मला काही गोष्टी तिनं पण शूट करणार आहे, कारण तिचं थोडं मला हेल्प पण होईल आणि मग त्यांना फिरवता पण झालं, दोन्ही मध्ये एका दोन्ही होईल म्हणून मी हिशोबानं चाललेलं आहे। तर मग चला, मग जाऊया, खूप उशीर झालेला आहे, तिथं पोहोचायचं लवकरच, ठीक आहे। चला, भेटूया डायरेक्ट आता प्राणी संग्रहालयाचा एंट्रन्सला, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्ही पुण्यातील कुठल्याही भागातील असाल तर तिथून तुम्ही कात्रज बस पकडला तर तुम्ही प्राणी संग्रहालयाला पोहोचू शकता। आणि प्राणी संग्रहालयामध्ये पोहोचलाच तर तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंगची सोय उत्तम आहे। तिथून बाहेर येताच तुम्ही तर तुम्हाला इथे सगळे स्टॉल लागलेले असेल की जे काही खाण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण आज तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही इथूनच खाऊन जावा एकदाच, आणि स्नॅक्ससाठी काहीतरी घेऊन जावं आत खाण्यासाठी। आणि आज प्लॅस्टिक हे बंद आहे मित्रांनो। आणि हे आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं मेन गेट। आणि आता सध्या सुट्टी वगैरे असल्या कारणानं मित्रांनो, शाळेला सुट्टी आहे आणि वीकेंड चालू आहे सध्या, तर त्यामुळे मंडप वगैरे मस्त बांधून, आणि कारण गर्दी इतकं भयानक आहे मित्रांनो की मी सांगू शकत नाही इतकं। तुम्ही बघा पुढे कसली गर्दी आहे की काय, मी फर्स्ट टाइम बघितली एवढी गर्दी प्राणी संग्रहालयाला। आणि आज जाताच मित्रांनो हे बघा, तुम्हाला दिसू शकतं की तिकीट काढण्यासाठी एवढं मोठी लाईन आहे, आणि मला लगेचच तिथं समोर एक QR दिसलं की तिथून ऑनलाईन तिकीट काढू शकतो आपण। तर मी QR स्कॅन केलं, ऑनलाईन तिकीट काढून मी डायरेक्टली एंट्री करायला गेलो। तर आज जाताच मित्रांनो तिथे समोर तुम्हाला दिसतं, तिथं पाणी बॉटल घेऊन जात असेल तर तिथे 10 रुपये डिपॉझिट करावं लागतंय, आणि तुम्हाला ते जाताना परत 10 रुपये घेऊन जावं लागतं। आणि मग मित्रांनो, आज जाताच तुम्हाला डाव्या साईडनं स्टार्टिंग होतो, तर डाव्या साईडला जाताच मित्रांनो पहिला लागतो तुम्हाला मंकी पॉइंट, म्हणजे इथे सगळे माकड आणि वानर असतात मित्रांनो, स्टार्टिंगला ते लागतो, तुम्हाला दिसू शकतं इथं। आणि मंकी पॉइंट क्रॉस केला तिथं समोर सापाचं सेक्शन आहे, म्हणजे इकडं बाजूला तुम्हाला आधी जायच्या आधी तुम्हाला इथे साप कसं चावल्यानंतर त्याचं कसं इलाज करून घ्यायचं त्याचे इंस्ट्रक्शन इथं दिलेलं, तुम्ही तिथे गेल्यानंतर बघून वाचून तुम्ही जाऊ शकता। आणि तिथून बाहेर पडताच तुम्हाला थोडंसं वरती जावं लागतंय आणि इथे सगळ्या प्रकारचे साप तुम्हाला बघायला भेटेल। आणि इथे मला एक आवडलं बघा इथे की सापडला खडे मारू नका, असं एकदम मस्त ठेवलेलं आहे, हे मला आवडलं खूप। तर मग इथून
जायला तुम्हाला बघू शकता बघा, इथे एक साप आहे. आता थोडस झूम करून तुम्हाला दाखवतोच मी प्रत्येक गोष्टी, तुम्ही बिंदास बघू शकता. आणि त्याच्याच बाजूला कासव दिसतो तुम्हाला बघा मित्रांनो. कासवचं पण सेक्शन तिथंच बाजूला आहे. या इथं सेक्शन आहे जलिंदर अजगर. तर मित्रांनो हे खरंच एकदम भयानक अजगर आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तुम्ही बघा तुम्ही नीट. आणि त्याच्याच बाजूला थोडस पुढे आल्यानंतर इथे एकदम भयानक विषारी साप आहेत मित्रांनो. हे खूप विषारी साप आहेत. आणि त्याच्या बाजूलाच एक मगर आहेत, ते दुसऱ्या जातीचे मगर असलेले आहेत हे मित्रांनो. पण काय की थोडस नंतर बसलं. आणि हे मगर बघा मित्रांनो, मेन मगर पाण्यातील. तर बघा पाण्यातून तिथं थोडस प्रॉब्लेम झाला होता माझ्या कॅमेऱ्यासाठी, की पाण्यातून बाहेर काढताना मला नेट शूट करता आलं नाही. डायरेक्ट तो बाहेर आल्यानंतर थोडं मला शूट करता आलं. आणि तेवढं जाळीसमोर मला जास्त बघता आलं नाही. मग तेवढं झाल्यानंतर ना मित्रांनो, तुम्ही थोडंसं पुढं येऊन आजूबाजूला बसायला वगैरे मस्त हिरवळ परिसर आहे मित्रांनो. तुम्ही थकला तर. आणि आज तर इतका गरम होत होता ना मित्रांनो, बापरे भरपूर गरम होत होता. कारण काल पाऊस पडला होता म्हणून इथं भरपूर गरम होत होता. काय सांगू शकत नाही, तेवढं गरम होत होता. हालत खूप बेकार झाली होती. आणि मग थोडंसं पुढे आल्यानंतर ना मित्रांनो, त्या इथे एक तलाव असल्यासारखं आहे, पाणी वगैरे आहे मस्त. तिथं थोडंसं गार हवा सुटली होती. आणि तिथंच बाजूला आपलं राष्ट्रीय पक्षी म्हणलं जातं ते म्हणजे मोर. तर ते मोर इथं तुम्हाला दिसू शकतं. कारण हे मोर पण एवढं क्लिअर दिसेना नव्हतं मित्रांनो, की एवढी जाळी होती ना, त्यातून पण मला नीट मोर क्लिअर दिसला. तरी मी झूम मारलो तरी पण तुम्हाला दिसतं का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे तुम्ही छोटीशी गाडी बघू शकता ना, हे प्रौढ लोकांसाठी आहे. कारण त्यांना चालायची प्रॉब्लेम असेल, त्यांना चालायला जायचं नाही, म्हणजे तसं सगळ्यांसाठी आहे. किती 40 रुपये तिकीट आहे त्याला मित्रांनो. तर आम्ही तिथून ते सेक्शन डाव्या साईडचं सेक्शन पूर्ण संपल्यानंतर तर आता पुढे आलो. तर पुला आल्यानंतर हे उजव्या साईडचं सेक्शन आहे. इथं उजव्या साईडला गेल्यानंतर स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे अस्वल बघायला भेटेल. तुम्हाला बघू शकता 2 अस्वल आहेत मित्रांनो. आणि अस्वलच्या बाजूलाच तुम्हाला गेल्यानंतर चितळ भेटतो. इथं हरिण वगैरे भरपूर आहेत मित्रांनो. तुम्ही ते बोर्ड पण बघू शकता. हरिणचं प्रमाण भरपूर होता यावेळेस मित्रांनो, मी बघितलं. आणि तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं झूम करून दाखवतो. आणि तिथून थोडंसं पुढं आलो तर मित्रांनो मला दिसलं टायगर, व्हाईट टायगर आणि ब्राऊन टायगर दोन्ही इथे सेक्शन आहेत. व्हाईट टायगर स्टार्टिंगला मला दिसलं नाही, तर मग नंतर बघितलं तर होतं. स्टार्टिंगला दिसलं नाही कुठं, तर मग नंतर ते उभारलो, थोडंसं वेट केलं, तर मग दॅट्स टायगर मित्रांनो, व्हाईट टायगर. स्टार्टिंगला व्हाईट टायगर दिसला, त्याचं थोडंसं झूम करून मी त्याचं थोडंसं शूट दाखवलं, तुम्हाला बघू शकता. एकदम व्हाईट टायगर दिसायला चांगला, पण थोडंसं घाणेरडं राहतो, थोडं त्याची स्वच्छता करणार तरी कोण, बरोबर आहे. टायगर समोर जाणं चांगल्यांची फाटली जाते. आणि त्याच्याच बाजूला आता तुम्हाला दाखवते, ह्याचं फुटेज मला इतकं भारी भेटलं. हे आहे मेन टायगर. तर मित्रांनो हे खूप छान मला फुटेज भेटले, जे खूप मस्त. आणि तो एंटरटेन एवढं लोकांना भारी करू लागला की तिथून 4-5 राऊंड मारला तो तिथून. हे सगळे पैसे फिटल्यासारखे झाले मित्रांनो तिथं आत घेतात. आणि त्याच्या समोरच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बिबट्याचं दिसतो. पण बिबटे दोन बिबटे आहेत मित्रांनो, पण दोन्ही बिबटे सुंद पडलेले होते, झोपलेले होते. एक बघा तिथं समोर दिसतंय, पण खूप लांब जाऊन झोपलेले होते. बिबटे नीटपणे दिसलं नाही मला. आणि तिथून थोडंसं पुढं आलो आम्ही तसंच, तर इथे रान मांजरचे प्रकार होते. मांजरचे प्रकार हे ते सगळे होते. रान मांजर, जंगली मांजर, जंगली कॅट, हे असे सगळं कुठं काय काय इथे सगळं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन सारखं लिहून.
तर एक मला दिसलं, पूर्ण झूम केलो तिथे, होऊ शकतं का तिथून. तर मग इथून सगळं झाल्यानंतर नीट आम्ही बाहेर निघालो. बस झालं म्हणलं. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला.